वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ गंघातयति हंतिकम्. हे पार्थ अर्जुना, जो आत्मा आहे तो वेदांनी जाणलेला, नाश न होणारा, कायम असणारा, जन्मरहित आणि न बदलणारा आहे. मग तो कोणाला मारतो आणि कोणाचा नाश करतो? कारण आत्मा तर कायम असतो. दैनंदिन जीवनात हा श्लोक आपल्याला काय बरं बोध देतो, किंवा आपण रोजच्या जीवनात याचा कसा उपयोग करून घेऊ शकतो? तर मी फक्त माझ्या अडचणी नाही, म्हणजेच काही चुकलं तरी मी अजून मजबूत आहे असं स्वतःला सांगा. त्यामुळे मनावरचा ताण कमी होतो. भीती वाटली की थांबा आणि श्वास घ्या. मी नष्ट होणार नाही, माझ्यात शक्ती आहे असं मनाशी म्हणा. यामुळे घाबरणं थांबतं आणि विचार व्यवस्थित होतात. अपयश आलं तरी परत परत पुन्हा उभं राहावं. जमलं नाही तरी निराश होऊ नये. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुन्हा प्रयत्न करा. सहनशीलतेने वागा. प्रत्येक जण आपल्या समस्यांशी झगडतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे राग कमी होतो आणि समज वाढते. भावना सांभाळायला शिका. दुःख किंवा राग आला तरी तो कायम राहणार नाही, ही जाणीव मन शांत ठेवते. थोडक्यात खरी ओळख ही नाशरहित आत्म्याशी जोडलेली आहे. त्यामुळे जीवनातील बदलांना समजून शांततेने स्वीकारणं हेच तात्विक सत्य आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.